नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. पण भूतांच्या जगात प्रवेश केल्यावर भयकथांचा थरार अनुभवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या आजच्या मराठी भयकथेचे नाव आहे नारळी पौर्णिमा, एक भयानक अनुभव. सदरील अनुभव हा लेखकांच्या बहिणीबाबत आलेला आहे. गोपनीयतेच्या कारणास्तव फक्त पात्रांची नावं बदलली आहेत, स्थळं वास्तविक आहेत. ही घटना आजपासून 6 वर्षापूर्वी घडलेली आहे. म्हणजे 2015 साली. मी आणि माझे कुटुंब कळव्याला राहत होतो. कुटुंबात आई-वडील, एक मोठा भाऊ आणि बहीण. आम्ही 5 जण. माझी बहीण चित्रा ठाण्यातील प्रसिद्ध जोशी बेडेकर कॉलेज म्हणजे ठाणा कॉलेजला शिक्षण घेत होती. तर मी आणि माझा भाऊ कळव्यामधील हायस्कूलमध्ये शिकत होतो. आमची घरची परिस्थिती बेताची. भावंडांमध्ये माझी ताई प्रचंड हुशार व तीक्ष्ण बुद्धीची. नाटक, भाषण अशी कोणतीही कला नाही जी तिला अवगत नव्हती. कॉलेजमध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर तिने चांगले नाव गाजवले होते. तिच्या या कर्तृत्वामुळे आमच्या तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. ती खूप उंच भरारी घेईल असं वाटत होतं. पण तो काळा दिवस आमच्या आयुष्यात आला आणि सारं काही बदललं. शुक्रवार 31 जुलै 2015. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. आम्हा दोन्ही भावांची शाळा सकाळची असल्याने आम्ही सकाळीच शाळेत जाऊन गुरुपौर्णिमा साजरी करून घरी आलो. ताईचं कॉलेज दुपारचं असायचं. त्या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त ताईच्या कॉलेजमध्ये एक नाटिका सादर होणार होती, ज्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा रोल माझी ताई करत होती. नऊवारी साडी, हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर आडवं कुंकू अशी तयारी करून ताई कॉलेजला जायला तयार झाली. तशी आई हातात मीठ मोहरी घेऊन आली व ताईची दृष्ट काढली. आमच्या सगळ्यांचा निरोप घेऊन साधारण 11:30च्या दरम्यान ताई घरातून निघाली. आमच्या घराजवळूनच रिक्षा करून ताई कॉलेजकडे गेली. तशी ती कळव्या नाक्यावरून शेअर रिक्षाने जाते, पण आजचा दिवस खास असल्याने तिने डायरेक्ट रिक्षा केली. दुपारचे 12:30 वाजले असतील. दारावरची बेल वाजली. आईने दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून आमच्या काळजात धस झालं. दारात ताई उभी होती, पण तिचा अवतार, हातावर बांगड्या फुटल्याच्या जखमा, डोक्याला टेंगूळ, ओठ फुटलेला आणि एक पाय वर उचलून धरलेला. सोबत आलेल्या रिक्षावाल्या काकांच्या आधाराने ती उभी होती. आम्हाला काय झालं कळालंच नाही. आई व रिक्षावाले काका यांच्या मदतीने ताईला घरात घेतलं, खुर्चीत बसवलं. मी तिला पाणी आणून दिलं. तेव्हा काका सांगू लागले, आम्ही कॉलेजला जायला कळव्याच्या जुन्या ब्रिजवरून निघालो, पण आज ब्रिजवर जरा ट्रॅफिक होती. त्यात एक गाडी ओव्हरटेक करून चालली. तिला वाचवण्यासाठी मी रिक्षा वळवली आणि रिक्षाची धडक ब्रिजच्या कठड्याला बसली. धडक जोरात झाली, ज्यामुळे रिक्षा पलटी झाली. चित्रा रिक्षातून बाहेर फेकली गेली. तिचं डोकं कठड्यावर आदळलं. कमरेपर्यंतचं अर्ध शरीर ब्रिजच्या खाली खाडीवर लटकलं आणि पाय रिक्षात अडकल्यामुळे ती खाडीत पडता पडता वाचली. मी आणि आजूबाजूच्या माणसांनी तिला त्या अवस्थेतून बाहेर काढलं.
पण या सगळ्यात ती बेशुद्ध पडली होती. तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणलं तशी जोरात किंचाळली, कारण रिक्षात अडकलेला तो पाय घोट्यातून फ्रॅक्चर झाला होता. तिला कसंबसं घरी आणलं. हे सगळं ऐकून काही काळ आम्ही शॉकच झालो. किती मोठं अरिष्ट आलं होतं याची जाणीव झाली तसा अंगावर काटा आला. ताईच्या बॅगेत तिचा फोन वाजत होता, पण ती इतकी शॉकमध्ये होती का तिला याचं भानच नव्हतं. मी फोन उचलला. तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीचा होता. मी झालेला सारा प्रकार त्यांना सांगितला आणि ताई येऊ शकणार नाही असं म्हटलं. ताईचा पाय चांगला सुजला होता. आम्ही तातडीने त्याच रिक्षातून तिला अस्थिरोग तज्ज्ञांकडे नेलं. डॉक्टरांनी पाय मुरगळला आहे, साधारण 15-20 दिवस तरी ती नीट चालू शकणार नाही असं सांगितलं. ताईला घरी आणल्यावर मी परत तिच्या मैत्रिणीला फोन करून, ताई महिनाभर तरी कॉलेजला येऊ शकत नाही, त्याच्यामुळे सुट्टी मिळण्याबाबत अर्ज कर असं म्हटलं. या सगळ्यात आम्हाला एक गोष्ट मात्र खटकली. ताई खूप धीराची, हिम्मतवाली होती. अपघाताचा इतका धसका घेणारी नाही, पण ती आल्यापासून तिची नजर अशी का होती, शून्यात हरवल्यासारखी. ताई झोपली. संध्याकाळचे 6 वाजत आले. बाबा घरी आले. बाबांनी घरात पाय ठेवला आणि त्या क्षणीच ते धाडकन खाली कोसळले. आम्ही सगळे घाबरलो. काय झालं कुणालाच कळेना. ताई तोंडावर पांघरून घेऊन झोपलेली. बाबांना उचलायला आम्ही धावत गेलो. तसे बाबा डोळे बंद करून गुडघ्यावर बसते झाले आणि सदानंदाचा येळकोट अशी एकच आरोळी आमच्या कानावर पडली. बाबांच्या अंगात आलं होतं. त्यांच्या अंगात खंडोबाचं वारं येत होतं हे आम्हाला माहिती होतं, पण असं अचानक मध्येच कसं काय आलं हे आम्हाला कळालं नाही. बाबांनी बंद डोळ्यांनी ताईकडे बोट केलं व मी इथे असताना तुझी या घरात शिरायची हिम्मत कशी झाली असं म्हणाले. आम्हाला कोणाला काहीच कळत नव्हतं. आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ, बाबा गरजले. तसा एक आवाज कानात घुमू लागला. आवाज ताईच्या गोधडीतून येत होता. तू कोण मला घालवणारा? येताना थांबवू शकला नाहीस आणि आता मी जाणार नाही. ताई तोंडावरचं पांघरून न काढताच बडबडत होती. आम्हा दोघा भावांची व आईची पाचावर धारण बसली. इकडे बाबांना जास्त त्रास होऊ लागला. त्यामुळे आईने मला देवघरातून भंडारा आणून बाबांच्या कपाळाला लावायला सांगितला. मी तो भंडारा कपाळाला लावला तसा बाबांनी अंग सोडलं आणि बाबा शांत झाले. भानावर येताच त्यांनी, ताई का झोपली यावेळी असं विचारलं. आईने झालेला अपघात व आत्ता घडलेला सारा प्रकार बाबांना सांगितला. तसे बाबा उठून ताईजवळ गेले. ताईच्या अंगावरचं पांघरून काढलं. तशी एक गरम वाफ जाणवली. ताईचं अंग तापाने फणफणत होतं. ती तापाच्या ग्लानीतच होती. तिला उठवून आईने कसंबसं जेवण भरवलं आणि PCMची गोळी दिली. तशी ती पुन्हा झोपली. आम्ही ताईच्या काळजीत कसेबसे जेवण केले आणि अंथरुणावर पडलो. रात्रीचे 11 वाजून गेले. आम्हाला झोप लागत नव्हती. आई बाबा दोघेही. बाबा घरात येतात जो काही प्रसंग झाला त्याच्या विचारात होते. चित्राचा दुपारच्या वेळी अपघात, तेही कळव्याच्या खाडीवर, आणि त्यात आज पौर्णिमा. काही बाहेर
बाबा पुढे काही बोलणार तोच पुन्हा तोच आवाज कानावर पडला. ताईने तोंडावरचं पांघरून फेकून दिलं आणि ताडकन उठून बसली. भूक लागलीये असं म्हणाली. मगाशी पोटभर जेवली नव्हती म्हणून भूक लागली असेल या विचाराने आई जेवण आणायला उठली. तसा 12चा टोल पडला. बाबांनी आईला थांबवलं. जे काही सुरू आहे ते चित्रविचित्र आहे. त्यात हिला इतक्या रात्री भूक लागली आहे. राहू दे, नाही जेवली तर काही फरक नाही पडत, उद्या सकाळी दे असं बाबा आईला म्हणाले. तसा एक जळजळीत कटाक्ष ताईने बाबांकडे टाकला. तिची ती नजर, मोठे झालेले डोळे, विस्कटलेले केस आणि रागाने लाल झालेला चेहरा. आम्ही सारे पाहतच बसलो. तुझ्या बापाचं खाते का रे असं म्हणून ताईने जवळजवळ बेडवरून खाली बाबांसमोर झेपच टाकली. क्षणात झालेल्या या प्रकाराने आमची भंबेरी उडाली. घरात भजी केलीस आणि मला खायला मिळमिळीत भात असं ताईने म्हणताच आम्ही अवाक झालो. खरं तर दर पौर्णिमेला कुलदैवत खंडोबाला नैवेद्य म्हणून आई काही ना काही बनवते. आज भजी केली होती. आम्ही विचारातून बाहेर येण्याआधीच ताई तरातरा तिच्या पायाने चालत किचनमध्ये गेली. पण तिचा पाय तर मुरगळला आहे ना, मग ती चालू कशी शकते या विचाराने आमची अक्कलच बंद पडली. आम्ही धावतच तिच्या मागे किचनमध्ये गेलो. ताई दोन्ही पाय पसरवून मधोमध भजीचा टोप ठेवून कधी न मिळाल्यासारखी भजी खात होती. तिचे ते मोकळे केस, तो अवतार, हे सारं पाहून आम्ही हादरून गेलो. नक्कीच ताईला बाहेरची काहीतरी बाधा झाली याची खात्री पटली. बाबांनी देव्हाऱ्यातून भंडारा काढला आणि तो ताईच्या कपाळाला लावला. तशी ताई धाडकन बेशुद्ध होऊन खाली कोसळली. दुसरा दिवस उजाडला. शनिवार रविवार वडिलांना सुट्टी असल्याने ते घरीच होते. ताईच्या वागण्याने आम्ही सारे टेन्शनमध्ये होतो. पण ती जसं काही झालंच नाही अशी वागत होती. आंघोळ करून ताई बेडवर स्वतःचं आवरायला बसली. पण तयार होताना तिने तिच्या नाटकासाठी आणलेल्या हिरव्या बांगड्या हातात भरल्या आणि केस मोकळे सोडून बसली. आईने हा काय बावळटपणा आहे असं विचारलं. पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. जसं काय तिला आजूबाजूचं काही ऐकूच येत नाही. आईने केस बांधले तरी ती दिवसभर केस मोकळे सोडून बसायची. हातात चुडा भरलेला असायचा. कपाळावर लाल भडक टिकली लावायची. कॉलेजच्या लास्ट इयरला असणारी ताई, पण सवाष्णीसारखी सजून राहायची. तिचा हा अवतार पाहून शेजारी पाजारी कुजबूज सुरू झाली. जेवायला बसली की मांस मच्छी तेलकट मागायची. माळकरी घराण्यातील आम्ही आणि ताई मांस मटण मच्छी मागते हे पाहून बाबांनी हिला नक्कीच कोणीतरी धरलंय याची खात्री केली आणि तिला यातून सोडवण्यासाठी आमच्या कर्जतच्या ठिकाणी असणाऱ्या गुरूंकडे जायचे ठरवले. त्या दिवशी रात्री आम्ही सगळे झोपलो, पण ताई रात्रभर जागी. घराला गोल गोल फेऱ्या मारत होती. एकटीच काहीतरी बडबडायची. 4-4 माणसांचं अन्न एकटी खायची. तिचा हा अवतार पाहून आम्ही दोघेही भाऊ तिच्यापासून लांबच असायचो. रविवारी सकाळी आई बाबा ताईला घेऊन ट्रेनने कर्जतला निघाले. कर्जतला बाबांकडे जाताच ताईची बदललेली वागणी, घडलेला सारा प्रकार सांगितला.
बाबांनी ताईला पाहून हातात हिरव्या बांगड्या का घातल्यास असं विचारलं. पण तिची नजर शून्यात, जणू फक्त एक शरीर समोर उभं आहे. बाबांनी ताईला समोर बसवलं. तिच्या अंगावरून 4 लिंब उतरवून 4 दिशेला फेकली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून डोळे बंद केले. तशी ताई मांडी घातलेल्या अवस्थेत धाडदिशी मागे कोसळली. बाबांनी डोळे उघडले. आई बाबा खूप दीन नजरेने आणि आशेने बाबांकडे पाहत होते. बाबांनी विचारलं, हिचा जन्म कधीचा? आईने सांगितलं, पौर्णिमेचा, श्रावणातली. बाबांनी एक उसासा टाकला आणि सांगू लागले, सगळ्याच गोष्टी जुळून आल्यात म्हणून हे सगळं घडलंय. आत्ता माझ्यासमोर बसली आहे ती चित्र आहे, पण तिच्या मागे मला एक काळा साया दिसतोय. तो इथपर्यंत आला नाही. तुम्ही ट्रेनने इकडे यायला निघालात तेव्हाच त्याने खाडीजवळ शरीर सोडलं आणि फक्त शरीर इकडे पाठवलं. बऱ्याच वर्षापूर्वी त्या कळव्याच्या खाडीजवळ एक सवाशिणबाई अपघातात गेली, नेमकी पौर्णिमेला. तिला असंच शरीर हवं होतं. हिचा जन्मही पौर्णिमेचाच आणि जेव्हा हिचा अपघात झाला त्या दिवशीही गुरुपौर्णिमाच होती. अपघातात खाडीतून खाली अर्ध लटकलेलं हिचं शरीर, हातात बांगड्या, कपाळी कुंकू, हे सगळं पाहून त्या आत्म्याला वास करायला त्याचं झाड मिळालं आणि त्या क्षणी तिने हिला धरलं. माझ्या दरबारात येताना फक्त झाडच येतंय. ती तिथंच दबा धरून बसते खाडीजवळ, पण परत जाताना ती परत शरीराचा ताबा मिळवणार. बाबांनी एक नजर ताईकडे टाकली आणि आईबाबांकडे पाहून म्हणाले, पण काळजी करू नका. यावर येत्या पौर्णिमेला मी स्वतः घरी येऊन तोडगा काढेल. असं म्हणून बाबांनी ताईच्या गळ्यात एक दोरा बांधला. काहीही झालं तरी हा दोरा निघून देऊ नका असं बजावलं. आई बाबा ताईला घेऊन घरी निघाले. ट्रेनचा प्रवास सुरू झाला. डोंबिवली स्टेशन जवळ आलं आणि कसा कोणास ठाऊक आईबाबांचा डोळा लागला. ताई त्यांच्या मध्येच बसली होती. अगला स्टेशन मुंब्रा या आवाजाने आईबाबांना जाग आली. ताई आहे तिथेच बसली होती, पण तिच्या गळ्यात दोरा तो मात्र नव्हता. आईबाबांनी लगेच डब्यात शोधाशोध सुरू केली, पण आता काय घडणार याची त्यांना कल्पना आली होती. ताईला घेऊन ते हताशपणे घरी आले. पुढच्या पौर्णिमेपर्यंत आम्हाला ताईला या अशा अवस्थेत सहन करावे लागणार, याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. अंगारा धुपारा कशाचाच फरक पडत नव्हता. बाबांनी आईजवळ एक अंगारा दिला होता. तो ताईला खाऊ घालायला सांगितला होता. ताई तसा अंगारा खात नसे, म्हणून आई तिच्या जेवणात तिच्या नकळतपणे तो मिक्स करत असे. पण कोणास ठाऊक कसं अंगारा घातलेलं ताट समोर आलं की ताई नुसती चवताळायची, आरडाओरड करायची आणि मग ते ताट भिरकावून लावायची. कित्येक दिवस हे असंच सुरू होतं. नुसतं खाणं, झोपणं आणि रात्रभर जागं राहून घिरट्या घालणं. पण या सगळ्याचा परिणाम ताईच्या शरीरावर दिसू लागला. 4-4 माणसांचं जेवण खाऊनही ताई अंगाने अगदी बारीक झाली होती. डोळे खूप खोल गेले होते. नटून थटून बसायची, पण एखादा हाडाचा सांगाडा दिसायची. शेजारी पाजारी बदनामी झाली, ती वेगळीच. अखेर तो दिवस आला. 29 ऑगस्ट
2015 शनिवार. त्या दिवशी रक्षाबंधन होतं आणि नारळी पौर्णिमा देखील. ताईला कसलीच शुद्ध नव्हती, म्हणून आम्ही दोन्ही भावांनी स्वतः बाजारात जाऊन राख्या आणल्या. दुपारच्या दरम्यान कर्जतचे बाबा घरी आले. वडिलांनाही सुट्टी असल्यामुळे ते घरीच होते. बाबांनी सगळ्या घरात पहिले धूप दाखवली आणि मग एक चादर अंथरून त्यावर काही लिंब, गुलाबाची फुलं असं काहीतरी ठेवलं. एका बाजूला हळदीचा डबा आणि एका बाजूला केळीचं पान, त्यावर झाकण ठेवलं होतं. बाबांनी आईला निखारे पेटवायला सांगितलं आणि डोळे बंद करून ध्यानाला बसले. ताई तोंडावर पांघरून घेऊन झोपली होती आणि आम्ही एका कोपऱ्यात कुलदैवतेचे स्मरण करत होतो. काहीतरी अघोरी प्रकार आहे या विचाराने शेजाऱ्या पाजाऱ्यांनी दरवाजे बंद करून घेतले. बाबांनी मंत्रोच्चार सुरू केले. तशी ताई तडफडायला लागली. तोंडावरचं पांघरून फेकून मी नाही जाणार, नाही जाणार असं म्हणून डोळे मोठे करून बाबांकडे रागाने पाहू लागली. पण बाबांच्या मंत्रशक्तीपुढे ती अघोरी ताकद कमी पडली. बाबांनी मंत्रशक्तीच्या जोरावर तिला समोर बसवलं. तिच्या अंगावरून लिंबू उतरवायला सुरुवात केली. तशी ती माशासारखी तडफडायला लागली. आईने पेटवलेले निखारे बाबांच्या बाजूला ठेवले. बाबा हळदीची मूठ ताईच्या अंगावरून उतरवून त्या निखाऱ्यात फेकू लागले आणि अखेरीस बरोबर सांजवेळी बाबांनी केळीच्या पानावरचं झाकण काढलं. त्यावर भात, काळे तीळ, नारळ, पेटता कापूर, एक गजरा, हिरव्या बांगड्या, भजी, हळद, कुंकू असं बरंच काही ठेवलेलं होतं. हा उतारा त्यांनी ताईच्या अंगावरून उतरवला आणि काही न बोलता घराबाहेर पडले. बाबांनी लगेच दाराला कडी लावून घेतली. ताई इकडे बेशुद्ध पडली होती. आई तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती. तितक्यात दाराची कडी वाजली. पण बाबांनी सांगितलं होतं, काहीही झालं आणि कितीही दार वाजलं तरी दरवाजा उघडायचा नाही. तिकडे बाबांनी तो उतारा कळव्याच्या खाडीत नेऊन टाकला. तशी इकडे ताई शुद्धीवर आली. पण शुद्धीवर येताच ती उलट्या करू लागली. वडिलांनी लगेच बाबांना फोन केला. तेव्हा बाबा म्हणाले, खाल्लं जरी त्या दृष्ट आत्म्याने असलं तरी शरीर हिचंच होतं. आजची रात्र तिला हा त्रास होईल, पण काळजी करू नका. ती आता यातून सुखरूप सुटली आहे. फक्त दिलेला दोरा तिच्या गळ्यात बांधा. बाबांनी दिलेला दोरा ताईच्या गळ्यात घातला आणि ताईमध्ये फरक जाणवू लागला. त्यानंतर ती खूप अशक्त झाली, म्हणून तिच्यावर डॉक्टरी उपचार चालू केले. या साऱ्यातून आमची ताई सुखरूप सुटली. तिने आम्ही आणलेल्या राख्या आम्हाला आनंदाने बांधल्या आणि आमचं रक्षाबंधन पार पडलं. पण खरं रक्षेचं बंधन ताईसाठी केलं गेलं. या सगळ्यांमुळे आम्हाला ते राहतं घर सोडावं लागलं, कारण शेजाऱ्या पाजाऱ्यांचा ताईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. या सगळ्या दृष्टचक्रातून आमची ताई सुटली, हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. ती नारळी पौर्णिमा आम्ही कधीच विसरू शकणार नाही.